गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या या पूर्ण जीवनक्रमामध्ये दोन गुण असतात। पहिला म्हणजे एक सद्गुण आणि दुसरा म्हणजे एक दुर्गुण। पण हे दोन गुण आहेत ना, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये नक्कीच येतात। पण मनुष्य मात्र या दोन गुणांना ओळखायला चुकतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येक मनुष्यानं सद्गुणांसाठी दुसऱ्याकडं पाहिलं पाहिजे आणि दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवली पाहिजे। पण मनुष्य असा करतो का? जेव्हा सद्गुणांची वेळ येते ना, तो स्वतःकडे पाहतो, तो दुसऱ्याकडे कधीच पाहत नाही। आणि दुर्गुण आहेत ना, ती दुर्गुण तो दुसऱ्याकडे पाहत असतो। म्हणजे मी चांगला आहे आणि समोरचा नेहमी वाईटच असतो का? अशी ही मनस्थिती आहे ना, जोपर्यंत मनुष्याची बदलत नाही तोपर्यंत खरी भक्ती घडेल का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नेहमी माणसाने स्वतःकडे दुर्गुण पाहायला हवं। आपल्यामध्ये दुर्गुण काय आहेत? आपल्या जीवनामध्ये आपण दुर्गुणांना साथ देतो का? आपल्यावर स्वतःवर नजर ठेवायला हवी। आणि सद्गुण आहेत ना, ते दुसरा किती वाईट वागतो ना, ते तुम्ही कधीच पाहू नका। पण दुसऱ्याच्या जीवनातले सद्गुण आहेत, त्याची भक्ती आहे, त्याचे चांगले कर्म आहेत, ते प्रत्येकानं पाहिलं पाहिजेत। कारण त्यामध्ये होतं काय? त्यामध्ये एकच गोष्ट घडते की त्यामध्ये आपल्या मनाला सुद्धा समाधान मिळतं आणि दुसऱ्याच्या मनाला सुद्धा समाधान मिळतं। जर आपण दुसऱ्याचं वाईट चिंतन करत असू तर त्याला सुद्धा वाईट वाटेल आणि आपल्याला सुद्धा वाईट वाटेल। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हिऱ्यामुळं जशी दागिन्याची किंमत वाढत असते ना, तशीच किंमत आहे ना, ती कर्मामुळं माणसाची वाढत असते। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, सर्वात श्रेष्ठ असेल ना तर ते कर्म आहेत। पण आपण हे कर्मच विसरलेलो आहोत। म्हणून समतोल मनासारखं कोणतंही व्रत नाही, समाधानासारखं कोणतंही सुख नाही, आणि या लोभासारखा कोणताही आजार नाही, आणि दयेसारखं कोणतंही कुठेच पुण्य नाही। म्हणजे काय? आपण उपवास व्रत वैकल्य करतो, पण हा जेव्हा हे मन समतोल असेल, हे मन निर्मळ असेल, हे मन स्वच्छ असेल तर कोणतं व्रत करायची गरज नाही। आता हे नवरात्र उत्सव चालू झालेले आहेत आणि या उत्सवांमध्ये काही पुरुष असतील, काही महिला असतील, बघा हे सर्व काही व्रत आहेत ना, एवढ्या जोराने चालू आहेत ना, स्वतः चप्पल सुद्धा घालत नाही। बघा कधी त्यांना काही दुसरं कोणी काम सांगितलं ना तर ते कधीच ऐकणार नाही। पण या नवरात्र उत्सवांमध्ये हे 9 दिवस त्यांच्या एवढे जवळचे येतात ना की त्यांना असं वाटू लागतं का मी 9 दिवसासाठी देव झालो आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, ते प्रत्येकानं करायला हवा। कारण जोपर्यंत तुमचं मन एकचित्त होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किती व्रत केले, किती उपवास केले, आणि हे मन एकचित्त होतं कधी? ते होतं उपासनेनं, ते होतं श्रवणानं। मग आपल्या जीवनामध्ये उपासना आणि श्रवण घडतं का? उपासना नक्की करावी कधी हे तरी आपल्याला माहीत आहे का? श्रवण नक्की काय आहे हे तरी आपल्याला माहीत आहे का? या गोष्टींचं जोपर्यंत आपल्याला अभ्यास नाही ना, तोपर्यंत आपण हे व्रत वैकल्य करतच राहणार आहोत। पण समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे व्रत वैकल्य कोणी केल्यानंतर त्याला समाधान प्राप्त होतं, कोणी केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो, ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा एखादा मनुष्य बघा जीवनामध्ये
जेव्हा प्रत्येक वर्षामध्ये 365 दिवसामध्ये त्याच्या अवगुणासारखा वागत असेल, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सद्गुणाचे काहीच कार्य नसेल. पण जेव्हा नवरात्री येते तेव्हा तो चप्पलसुद्धा घालत नाही. बघा, चप्पल घालत नाही तेच ठीक आहे, पण ही वैखरी आहे ना, या वैखरीला अगोदर लगाम लावायला हवा. ही वैखरी त्याची बघा, एवढे शब्द बाहेर पडतात ना, ज्या गोष्टीला लगाम लावायला हवी ती शुद्ध त्याने सोडलेली आहे, ती तशीच त्याने ठेवलेली आहे. पण नुसतेच आपले पाय भाजवत आहे. कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, ते प्रत्येकानं करायला हवा. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की समाधानासारखं कोणतंही सुख नाही. म्हणजेच आपण या व्रतांमध्ये जर चप्पल न घालता जर आपले पाय भाजत असतील तर आपल्याला समाधान मिळणार आहे का? जर उपवास करता आपण आपले पोट रिकामे ठेवून जगत असू तर आपल्याला समाधान मिळणार आहे का? म्हणजे नक्की सुख आहे कुठे हेच माणसाला कळत नाही. मग भक्तिमार्ग होईल कधी? या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येकानं करायला हवा. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की लोभासारखा कोणताही आजार नाही. म्हणजे हा लोभ आहे ना, बघा, एखादा उपवास जर करत असेल ना, त्याला सांगितलं ना की इथे इथे एवढे एवढे पैसे मिळणार आहेत, इथे इथे एवढे पैसे मिळणार आहेत, पण आपल्याला लगेच जावं लागेल. लगेच तो उपवास चप्पळ घालून लगेच तो उपवाससुद्धा तोडायला निघेल. म्हणजेच ही तुमची परमेश्वरावर श्रद्धा झाली का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जिथे लोभ येत असेल ना, लोभापायी आपण जर उपवास तोडत असू, आपली जर भगवंतावर श्रद्धा राहत नसेल, तर त्या उपवासाचा तर त्या व्रताचा काही फायदा आहे का? म्हणून अगोदर आपल्या जीवनातील लोभ जायला हवा. आणि हा लोभ जाईल कधी? जेव्हा हे मन स्थिर होईल, जेव्हा हे मन शांत होईल, जेव्हा हे मन निर्मळ होईल, तेव्हाच हा लोभ जाईल ना. तसा जाईल का? पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, दयेसारखं कोणतंही पुण्य नाही. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असाल, दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्ही जर सुख पाहत असाल ना, दुसऱ्यावर एखादा भिकारी असेल, एखादा गरीब व्यक्ती असेल, त्याच्या जीवनामध्ये तुम्ही सुख निर्माण करत असाल, म्हणजे ती दया निर्माण होते, शांती निर्माण होते. त्यासारखं पुण्य आहे ना, ते कुठेच तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कितीही तीर्थस्थानं फिरा, कितीही नद्यांचं पाणी प्राशन करा, पण हे पुण्य आहे ना, ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही. एखादी शाळा असेल, तुमचा जर वाढदिवस असेल, आता तर ट्रेंडच झाला आहे की वाढदिवस एवढ्या मोठ्या साजरा करतात ना, खूप लाखो रुपये खर्च करतात. पण तेच जर एखादी आश्रमशाळा असेल, एखादा वृद्ध आश्रम असेल, अशा ठिकाणी जाऊन आपण जर वह्या पुस्तकं जर वाटप केलं, बघा, तर त्या मुलांनासुद्धा फायदा होईल आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतील. पण हे आपल्याला कोणी सांगेल का? कोणीच सांगणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाचं आयुष्य कसं जगावं ना, ते माणसाचं मन ठरवत असतं. पण या मनाला एकचित्त करण्यासाठी बरं काय उपाय आहे? तर त्याला उपाय नक्कीच समर्थांनी सांगितलेला आहे. तो उपाय म्हणजे 2 वेळची उपासना. हे 2 वेळची उपासना जेव्हा आपण करू ना, तेव्हा हे मन शांत होऊन जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण कोणतेही काम करत असू द्या, कुठे चाललो असू द्या, तरीही सुद्धा भगवंताची आठवण केल्याशिवाय आपण कोणती गोष्ट करू नये. पण आपण हे कधी करतो का? नाहीतर आपले नुसते प्रश्न असतात की माझ्या जीवनामध्ये सुखच नाही, माझ्या जीवनामध्ये धनच नाही. पण जे आपल्याला करायचं आहे, भगवंताचं चिंतन नक्की करावं कधी? जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा करावं की निरंतर करावं? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारा. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानं आपलं कोणतंही कार्य असेल ना, ते भगवंताला विचारून करायला हवं. म्हणजेच जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो ना, तेव्हा प्रत्येकाने असं म्हणायला हवं की समर्था, माझ्यासोबत तुम्हीसुद्धा चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना,
तर समर्थांना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल ना, तेव्हा तुम्ही नक्की म्हणावं की समर्थ, माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही काम करत असाल तेव्हा नक्कीच म्हणायला हवं, समर्थ माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकलं असेल ना, तेव्हा तुम्ही नक्कीच असं म्हणा, मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना समर्थांविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि नक्कीच म्हणायला पाहिजे, समर्था, तुमच्या मायेनं उबदार पांघरूण माझ्यावर घाला, म्हणजे मला खूप सुंदर झोप लागेल आणि मला सकाळी लवकर उठवा. म्हणजेच जेव्हा आपलं प्रत्येक कार्य भगवंताच्या नामानं होईल, भगवंताच्या साक्षीनं होईल ना, बघा तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद आणि उत्साह भरून निघेल ना, तुम्हाला रोज वाटू लागेल की खरंच माझा आजचा दिवस आहे ना, एवढा सुंदर गेला आहे ना की मी वर्णनसुद्धा करू शकत नाही. म्हणून प्रत्येक माऊलीनं, प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हे जग कळणार नाही. पण त्याउलट जर तुम्ही काही कर्तव्य न करता तसेच रिकाम टिकडे बसत असाल ना, तरी सुद्धा तुमच्या जीवनाचा काही फायदा नाही. म्हणून बाहेर पडा. तुम्ही जोपर्यंत बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला विचार सतावत राहतात. म्हणून या मनाला सुद्धा काहीतरी काम द्यायला हवं. दुसरं बघा, मीपणा जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, तोपर्यंत तुम्हाला माणसंसुद्धा जोडता येणार नाही. तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मनुष्याचं सावटसुद्धा राहता येणार नाही. म्हणजेच कारण या जगामध्ये आपण जन्माला आलो आहोत, म्हणजे या माणसाशी नातं जोपर्यंत निर्माण करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल का? बघा, आपण जरी किती एकटं राहण्याचा प्रयत्न केला ना, तरी मनुष्याच्या आधाराची गरजच असते ना. पण त्यासाठी आपण मीपणा सोडायला हवा. आणि हा मीपणा जातो कधी? जेव्हा हे मन एकचित्त होतं. आणि हे मन एकचित्त होईल कधी? जेव्हा आपण श्रवण करू, 2 वेळची उपासना करू, तेव्हाच हे सर्व घडेल ना. म्हणून कुणासाठी जोपर्यंत तुम्ही धावून जात नाही, म्हणजे कुणाची जोपर्यंत तुम्ही मदत करत नाही, तोपर्यंत माणुसकीसुद्धा टिकली जात नाही. म्हणून आपण दुसऱ्याची नेहमी मदत करायला हवी. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करायला हवं. म्हणजेच कष्ट केल्याशिवाय सुख मिळेल का? कधीच मिळणार नाही. म्हणून चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य कधीच घडणार नाही. आणि हे चांगले विचार आपल्याला मिळतील कुठे? तर ते मिळतील समर्थ विचारांमध्ये, समर्थ प्रेरणेमध्ये, या समर्थ श्रवणामध्ये. बाकी कुठे मिळतील का? कुठेच नाही. आज आपण पाहिलं असेल की या कलियुगामध्ये या भयंकर वास्तव निर्माण झाला आहे ना, की भाव भावाचा शत्रू झालेला आहे, बहीण भावाची शत्रू झालेली आहे, बहीण बहिणीची शत्रू झालेली आहे. पण हे असं झालं का? तर त्याचं कारण आहे अहंकार, त्याचं कारण आहे लोभ. पण हे जाईल कधी? जेव्हा समर्थ विचार आपल्या मनामध्ये येतील ना, जेव्हा ही भक्ती घडेल, जेव्हा उपासना करू ना, तेव्हा सर्व काही ठीक होईल ना. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की आपला जवळचा व्यक्ती जेव्हा पुढे जातो ना, तेव्हा आपलेच माणसं असतात, आपले पाय खेचत असतात. ती कशा प्रकारे खेचतात ना, बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक धाडसी तरुण राजा होता आणि एका विशाल साम्राज्यावर तो राज्यसुद्धा करत होता. बघा, तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा. अनेक वेळा तो आपल्या प्रजेला भेटायला, त्यांची स्थिती जाणून घ्यायला आपला वेश बदलून जात असे. पूर्ण राज्य फिरायचा. एके दिवशी तो एका घराजवळून जात असताना त्यानं 3 मुलींच्या गप्पा ऐकल्या. त्या तिघीही बहिणी होत्या आणि लहान बहीण म्हणाली, माझी इच्छा आहे की माझं लग्न राजाच्या आचारीबरोबर व्हावं, म्हणजे मला रोज स्वादिष्ट जेवण मिळेल. दुसरी बहीण म्हणाली, माझी इच्छा आहे की माझं लग्न राजाच्या गृहपाळाशी व्हावं, जेणेकरून मी सुंदर घरामध्ये राहू शकेन
आणि तिसरी ती मोठी बहीण होती, ती काहीच बोलली नाही. तिच्या बहिणींनी तिला विचारलं, तू काय म्हणतेस, तुझी काय इच्छा आहे का? मोठी बहीण हळूच म्हणाली, जर माझी इच्छा पूर्ण झाली ना तर मी राजाशी लग्न करेल, मग मी राणी होईल आणि राजाला देशाच्या प्रशासनामध्ये मी मदतसुद्धा करेल. राजानं हे सगळं ऐकलं आणि महालामध्ये परत आला. दुसऱ्या दिवशी राजा आणि आचारी आणि गृहपाळासोबत त्या बहिणींच्या घरी जातो. त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही व्यवस्थित करतो. तिघींचं लग्न झालं आणि त्या आपल्या पतीबरोबर घरी गेल्या आणि आनंदाने राहू लागल्या. बघा, इथे झालं असं, त्या राजानं त्यांच्या इच्छा होत्या ना त्या सर्व पुऱ्या केल्या. त्या राजानं त्या मुलीशी लग्नसुद्धा केलं. आणि बघा, काळ जसा पुढे जात होता ना, जसा जसा काळ सरकत होता तशा त्या लहान बहिणी आपल्या मोठ्या बहिणीवर, जी आतमध्ये राणी झाली होती ना, तिच्यावर जळायला लागल्या. त्यांना वाटलं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे. आणि राणीला एक मुलगा झाला. त्यावेळी तिच्या 2 बहिणी तिच्या मदतीसाठी तिच्या जवळ होत्या. परंतु राणी आपल्या मुलाला पाहण्यापूर्वीच त्या दोघींनी तो मुलगा घेतला आणि त्याच्या जागी एका कुत्र्याचं पिल्लू ठेवलं. बघा, इथे तुम्ही हे निरूपण ऐकता ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण या निरूपणामध्ये पाहत आहोत की मनुष्यावर जेव्हा मनुष्याचे चांगले दिवस येतात ना, त्याला यशाची गुरुकिल्ली सापडते, तेव्हा आपले जवळचे कसे शत्रू होत जातात. पण तेव्हा आपण कधीच घाबरू नका. बघा, त्याप्रमाणे बघा त्या राणीला मुलगा झाला आणि त्या मुलगा बघा त्या 2 बहिणींनी तो मुलगा लपवून ठेवला आणि त्या राणीच्या जवळ कुत्र्याचं पिल्लू ठेवून दिलं. त्या मुलाला त्यांनी एका पेटीमध्ये ठेवून नदीत सोडून दिलं. राजाला हे कळलं तेव्हा त्याच्या मनाला खूप धक्का बसला. त्याला वाटलं की त्याच्या पत्नीनं कुत्र्याचं पिल्लू जन्माला घातलं आहे. राणीनं बिचारी अनेक दिवस रडत राहिली. 2 वर्ष उलटली आणि राणीला आणखी एक मुलगा झाला. पण तिच्या दोन्ही बहिणींनी पुन्हा एकदा फसवणूक केली. राणीला मुलाला पाहून बघा, त्या राणीनं मुलाला पाहण्या अगोदरच त्या ठिकाणी एक ससा ठेवला आणि त्यांनी पहिल्याप्रमाणे त्या बाळालाही एका संदुकात बंद करून नदीमध्ये सोडून दिलं. राजा आणि राणी आपल्या दुर्दैवानं खूप दुःखी होत होती. आणि 2 वर्षानंतर राणीला पुन्हा एक मुलगी झाली. मात्र यावेळीसुद्धा तिच्या लहान बहिणींनी तिच्याशी धोका केला आणि त्या दोघींनी मुलीला दूर करून तिच्या जागी एक खेळणं ठेवलं आणि त्या मुलीला लाकडी संदुकामध्ये बंद करून नदीत सोडून दिलं. राजाला जेव्हा समजलं की तिसऱ्यांदा सुद्धा राणीनं एक विचित्र वस्तूला जन्म दिला आहे, तेव्हा त्याला खूप धक्काच बसला. त्याच्या मनामध्ये विचार येत होता की राणी ही स्त्री आहे की एखादी जादूगिरी आहे. अखेर त्यानं ठरवलं की राणीपासून मुक्त व्हायला हवं. त्यानं तिला राजमहाल सोडण्याची आज्ञा दिली. बिचारी राणी महालातून निघून गेली आणि जंगलामध्ये एक झोपडी बनवून राहू लागली. आता तिची काळजी घेणारं तिथं कोणीही नव्हतं. नदीत सोडलेली ती 3 मुलं होती ना, मात्र ती मेलेली नव्हती. एक ब्राह्मण नदीच्या काठावर काही अंतरावर राहत होता. जेव्हा पाहिलं की संदूक नदीतून वाहत चालला आहे, तेव्हा तो ब्राह्मण नदीत स्नान करत होता. त्याने ते संदूक पाण्यातून बाहेर काढलं आणि आत नवजात शिशू पाहून बघा तो आश्चर्यचकित झाला. ब्राह्मणाला आपलं स्वतःचं मूल नव्हतं. त्याने ते बाळ घरी नेलं आणि आपल्या पत्नीला दिलं आणि म्हणाला, पहा, देवाने आपल्याला मुलं दिलं आहे. त्याची पत्नी म्हणाली, देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे. आता आपण खूप काळजीपूर्वक याचं संगोपन करूया. ब्राह्मण आणि त्याची पत्नी त्या बाळाची काळजीपूर्वक देखभाल करू लागले. त्यांनी त्याचं नाव रामस्वरूप ठेवलं. 2 वर्षानंतर जेव्हा दुसरं संदूक वाहत आलं, तेव्हा ब्राह्मण त्या वेळीसुद्धा नदीत स्नान करत होता. त्यानं ते बाळ उचललं आणि आनंदाने घरी नेलं. त्यानं दुसरं बाळसुद्धा बघा ते दुसरं मूळसुद्धा मिळाल्यामुळं दोघंही खूप आनंदित झाले. त्याचं दुसऱ्याचं नाव ठेवलं रामानंद. त्यांची पत्नी म्हणाली, जर एखादी मुलगी असती ना तर किती छान झालं असतं.
2 वर्षानंतर ब्राह्मणाला नदीत आणखी एक संदूक मिळालं. तो हसत घरी येऊन म्हणाला, तुझी इच्छा आता पूर्ण झाली आहे, ही घे तुझी मुलगी. ब्राह्मण आणि त्याची पत्नी आता खूपच आनंदित होते. त्यांच्या कुटुंबामध्ये मुलं आली होती. त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचा प्रकाश पसरला होता. त्या मुलीचं नाव त्यांनी राजलक्ष्मी ठेवलं. ब्राह्मण श्रीमंत होता आणि त्यानं त्या तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिलं. दोन्ही मुलं सुंदर तरुण बनली आणि मुलगी अतिशय देखणी तरुणी झाली. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि ते आनंदामध्ये राहत होते. मात्र ब्राह्मण आणि त्याची पत्नी आता वृद्ध झालेले होते. काही काळानंतर त्यांचं निधनसुद्धा झालं. ज्या घरामध्ये ते राहत होते ना, ते घरसुद्धा मोठं होतं, पण खूप जुनं झालं होतं. त्यामुळं त्यांनी एक नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला. रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मी यांनी आपल्या नवीन घराचं निर्माण केलं, जे महालासारखं खूप मोठं सुंदर होतं. त्यांनी ते घर अतिशय सुंदर आणि मौल्यवान वस्तूंनी सजवलं. त्यांच्या आजूबाजूला एक सुंदर बागसुद्धा लावली. एक दिवस एक संन्यासी त्यांच्या घरी आला आणि रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मी यांनी त्याचं खूप आदरातिथ्य केलं. त्या तिन्ही मुलांनी संन्यासीवर खूप चांगला प्रभाव पाडला. त्यानं त्यांचं खूप कौतुक केलं आणि त्याचं सुंदर घर आणि बागही खूप आवडली. इथे तुमच्याकडे सर्व काही आहे, तो म्हणाला, पण एक गोष्ट मात्र कमी आहे. ती म्हटलं, काय? दोन्ही भाऊ आणि बहिणीनं विचारलं. इथून खूप दूरवर एक पर्वत आहे. तो संन्यासी म्हणाला, त्या पर्वताच्या शिखरावर एक सोन्याचा वृक्ष आहे आणि त्यावर 2 पोपट राहतात. तुम्ही ते पोपट तुमच्या घरी आणले ना, तर तुम्हाला पूर्ण शांती मिळेल, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. दोन्ही भाऊ आणि राजलक्ष्मीनं संन्याशीचं हे बोलणं ऐकून घेतलं. पण संन्याशीनं त्यांना पुढे सांगितलं, त्या पर्वतावर जाऊन पोपट आणण्यासाठी खूप धैर्याची गरज आहे. एक अडचण अशी आहे की तुम्ही पोपट घेऊन परत येताना कोणत्याही कारणाने मागे वळून पाहू नका. जर तुम्ही मागे वळून पाहिलं ना, तर लगेच तुम्ही वृक्ष बनून जाल. तिघेही एकाच वेळी म्हणाले, आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तिघांनी ठामपणे सांगितलं, आम्ही तुम्ही सांगितलेले जे नियम आहेत ना, ते नक्कीच पाळू, पण त्या पोपटाला आपल्या घरी आणू. संन्यासीनं त्यांना आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेला. सर्वात आधी रामस्वरूप पोपट आणण्यासाठी निघाला. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो अखेर पर्वताच्या शिखरावर पोचला. तिथे त्याला सोन्याचा वृक्ष आणि त्यावर 2 पोपट बसलेले होते. त्यानं झाडावर चढून ते पोपट पकडले, परंतु येताना अचानक त्याच्या मागून विचित्र आवाज येऊ लागला. रामस्वरूप, रामस्वरूप असा 3 वेळा आवाज आला. त्याला कुणीतरी हाक मारतंय असं त्याला वाटलं आणि त्यानं मागे वळून पाहिलं. त्या क्षणीच तिथे तो वृक्ष बनला. मग तो पोपट पुन्हा त्या सोन्याच्या वृक्षावर उडून गेला. अनेक दिवस झाले, पण रामस्वरूप परतला नाही. तेव्हा त्याचा भाऊ रामानंद त्याला काय झालं याचा शोध घेण्यासाठी आणि पोपट घेऊन येण्यासाठी निघाला. पण त्याच्यासोबत सुद्धा तेच घडलं जे त्याच्या भावासोबत घडलं होतं. त्याने सुद्धा मागे पाहिलं आणि तो देखील वृक्ष बनला. राजलक्ष्मी तिच्या भावांची वाट बघत राहिली. अखेरीस तिचं धैर्य संपलं आणि तिने स्वतःच जाऊन शोध घेण्याचं ठरवलं. काही दिवसांनी ती पर्वतावर पोचली. तिने झाड आणि पोपट शोधून काढले आणि त्यांना पकडलं. आता ती पर्वतावरून खाली उतरत असताना तिला एक आवाज आला, राजलक्ष्मी, राजलक्ष्मी. पण तिनं मागे वळून पाहिलं नाही. तिला संन्याशीची चेतावणी आठवली आणि ती लवकर लवकर चालत राहिली. आता खूप आवाज तिच्या मागून येत होती, राजलक्ष्मी परत ये, राजलक्ष्मी परत ये. पण तिने मागं पाहण्याची अजिबात काळजीच घेतली नाही. तिने पोपटांना अजून घट्ट पकडलं. आपला मार्ग चालत राहिली. जेव्हा ती पर्वताच्या पायथ्याशी पोचली ना, तिथे तिला तो संन्याशी तिची वाट पाहत उभा दिसला.
तो म्हणाला, तू जगातली सर्वात धाडशी मुलगी आहेस. तू ते करून दाखवलंस ज्या हजारो तरुण सुद्धा करून शकले नाही. संन्याशीनं मग मागे असलेल्या त्या हजारो वृक्षांकडे निर्देश केला जिथे तिचे भाऊ वृक्ष बनून उभे होते. साधूनं राजलक्ष्मीला एक पवित्र जलाने भरलेला घडा दिला आणि म्हणाला, ही पवित्र जलाचा घडा घे आणि त्या वृक्षावर पाणी शिंपड. राजलक्ष्मीनं तो घडा घेतला आणि त्या वृक्षावर पवित्र पाणी शिंपडलं. जसं त्यांनी पाणी शिंपडलं ना तसं वृक्ष अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी शेकडो तरुण आणि नवयुवक उभे राहिले. त्या नवयुवकांनी वाकून राजलक्ष्मीचं अभिवादन केलं. त्यांच्यात तिचे 2 भाऊ होते, रामस्वरूप आणि रामानंद. रामस्वरूप आणि रामानंद आणि राजलक्ष्मी यांनी वृद्ध संन्यासीची आज्ञा घेतली आणि ते सर्वजण घरी परतले. त्यांनी त्या पोपटांना एका सुंदर सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि त्यांची खूप काळजीपूर्वक देखभाल सुद्धा करू लागले. ते पोपट त्यांना अनेक गोष्टीमध्ये सल्ला देत असत. एक दिवस पोपटांनी त्यांना सल्ला दिला, ती वृद्ध स्त्री आहे ना जी झोपडीमध्ये राहत आहे, तिला घरी आणा. आणि पोपटांना त्या वृद्ध स्त्रीचं स्नानही सांगितलं. त्यांनी तिची काळजी घेतली आणि तिला घरात आणलं. पोपटांनी सांगितलं, तिच्याशी आईसारखं वागा आणि तिची खूप चांगली काळजी घ्या. रामस्वरूप आणि रामानंद आणि राजलक्ष्मीनं पोपटांचा सल्ला मानून त्या स्त्रीची काळजी घेऊ लागले. ती त्यांच्या घरी त्यांच्या आईसारखीच राहू लागली होती. एक दिवस पोपटांनी त्यांना राजा आणि काही प्रमुख व्यक्तींना दावत देण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्यांनी त्यांना सांगितलं की जेवण कसं तयार करायचं ना आणि कसं वाढायचं. त्यांनी एक भव्य दावतच आयोजन केलं. राजा आणि अनेक प्रमुख व्यक्तींना त्यांनी निमंत्रणसुद्धा दिलं. राजा आणि सर्व अतिथींचं अगदी आदरपूर्वक स्वागत केलं. जेवणाची वेळ आली होती तेव्हा राजलक्ष्मीनं सर्वांना जेवणाच्या खोलीत बोलावलं. पोपट पिंजऱ्यातून सगळं पाहत होता. राजलक्ष्मीनं सर्वांना बसण्यास सांगितलं आणि राजाला एक खास आसनावर बसवण्यात आलं. राजाला खूप आश्चर्य वाटलं, कारण त्याच्यासमोर जेवणाऐवजी फक्त दगड वाढलेले होते. त्यामध्ये काहीही खाण्यायोग्य नव्हतं. राजा खूपच संतापला आणि रागाने राजलक्ष्मी आणि तिच्या भावांना घुरत पाहू लागला. त्याला याचा अर्थच समजत नव्हता. तुम्ही दगडापासून बनवलेलं जेवण वाढवून राजाचा अपमान करण्याचं धाडस कसं केलं? राजा संतापात ओरडला. दुसऱ्याचं कोणाचं उत्तर येण्याच्या आधीच एक पोपट बोलला, महाराज कृपया आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. राजा आश्चर्यानं पोपटाकडे पाहत होता. तुमचा प्रश्न काय आहे? राजानं आश्चर्यचकित होऊन विचारलं. दुसऱ्या पोपटाने विचारलं, कशावरून? कोणती स्त्री जी हाडं मांसाची बनलेली आहे ती कुत्रा, ससा किंवा खेळण्याचा जन्म देऊ शकते? बघा, राजाच्या मनामध्ये एकदम वीज चमकली, कारण अनेक वर्षापूर्वी त्याला सांगितलं गेलं होतं की त्याच्या नवविवाहित राणीनं पहिलं कुत्र्याचं बाळ, नंतर ससा आणि मग खेळण्याला जन्म दिला आहे. आता राजा विचारात पडला की पोपटाचं म्हणणं खरं आहे, असं कसं होऊ शकतं बरं? राजा म्हणाला, कृपया मला खरं सांगितलं ना तर बरं होईल. अनेक वर्षापूर्वी काय घडलं होतं? राजाने विचारल्यानंतर पोपटाने त्या काळातील सर्व घटनांचे सविस्तर वर्णन केलं. जेव्हा त्याच्या मुलाचा जन्म झाला होता, तुमची मुलं आता इथे आहेत, त्यांची नावे रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मी आहेत. हे ऐकून राजा खूपच आनंदित झाला. त्यानं आपल्या मुलांना आणि मुलीला आलिंगन दिलं. तो आपल्या हरवलेल्या राणीसाठी रडू लागला. आणि माझी पत्नी आता कुठे आहे? तिला माझ्या मूर्खपणाने बाहेर काढलं होतं. त्यानं पोपटांना विचारलं. ती इथेच आहे, आपल्या मुलांच्या जवळच आहे. पोपटानं उत्तर दिलं. हे ऐकून राजा, रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मी यांना आश्चर्य वाटलं. मुलांनी थोडा वेळ विचार करून आत जाऊन त्या स्त्रीला बाहेर आणलं. तू खरोखरच आमची आई आहेस का? त्याने आनंदाने विचारलं.
राणीनं आपल्या मुलांना आलिंगन दिलं आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले होते आणि राजा आणि राणी आपल्या मुलांना राजमहालामध्ये घेऊन गेले. दोन्ही पोपट त्यांच्यासोबत जातात आणि ते आनंदाने आपलं जीवन व्यतीत करतात. समर्थांनी सांगितलेलं आहे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बघा. जेव्हा मनुष्याकडे यशाची गुरुकिल्ली येते ना, जेव्हा त्याच्याकडे धन संपत्ती येते, त्याचबरोबर त्याच्यासोबत अहंकारसुद्धा येत असतो. पण याच्यामध्ये आपण अहंकारी बनणं योग्य नाही. आपण एकदम शांत मनाने विचार करायला हवा. जेव्हा आपल्या जीवनामध्ये ही धन संपत्ती येते ना, तर आपले जवळचे सुद्धा आपले शत्रू बनत असतात. म्हणजे त्या 2 बहिणी होत्या ना, त्या सुद्धा या राणीच्या शत्रूच बनल्या ना. जर त्यांनी तिच्यासोबत कट कारस्थान केलं नसतं तर तिचं जीवन किती सुखी असतं. त्यांना या जंगलामध्ये भटकावं लागलं असतं का? म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्या जीवनात काही गुपिता असतील ती आपल्या पत्नीसोबत किंवा आपल्या आईवडिलांसोबत शेअर करत जावा. पण आपल्या दुसऱ्या नातेवाईकांसोबत कधीही सांगू नका. जगापुढे आपण किती पैसा कमावतो, आपण कसे श्रीमंत आहोत ना, हा देखावा कधीच करू नका. कारण आपण ज्यांना नातेवाईक समजतो ना, आपण ज्यांना जवळचे समजतो, तेच आपल्या अधोगतीचं कारण बनत असतात. तेच आपल्या गरिबीचं कारण बनवू शकतात. म्हणून तुम्ही भरपूर श्रीमंत व्हा, भरपूर मोठे व्हा. कारण ज्याच्या जीवनामध्ये समर्थ कृपा असते ना, तो मनुष्य मोठा झाल्याशिवाय राहत नाही. त्या मनुष्याच्या जीवनामध्ये धन संपत्ती या सर्व सुख सोयी आहेत ना, एक ना एक दिवस नक्कीच येऊन जातात. फक्त धीर धरा. कारण जोपर्यंत धीर तुम्ही धरत नाही ना, नुसते समर्थांना सद्गुरूंना प्रश्न विचारत असतात, मी श्रीमंत कधी होईल, मी मोठा धनवान कधी होईल. एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तो दिवस येणार आहे. वेळ जवळ आलेली आहे. फक्त धीर धरा. उपासना कधीच सोडू नका. श्रवण नियमितपणे करा. कर्मांवर जोर द्या. तुमचे कर्म जर श्रेष्ठ असतील ना, तर स्वतःला परमेश्वराला तुम्हाला द्यावंच लागेल. तिथे काहीच पर्याय राहणार नाही. आणि नक्कीच भगवंत तुम्हाला जे हवं आहे ना, ते नक्कीच देणार आहे. परमेश्वराची कृपा तुमच्यावर नक्कीच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.